हाय हॅलो नमस्कार. आता सकाळचं 11 वाजलेलं आहे. आम्ही चाललो आहे रानात. बघा आमची फॅमिली घेऊन चाललेलं आहे. कालच्यासारखं आज घरातलं काम आवरायला वेळ झालं. आज पूर्ण करायचं आहे म्हणून आम्ही जरा वेळानं पण आलो आहे. सगळं काम आवरून इकडे ताई यायला लागल्या बघा हळूहळू. या चला. घरात बाबा आहेत आणि उसाला पाणी सोडलेत त्यांनी. पाणी लाईट आलेलं आहे म्हणून पाणी सोडलेलं आहे त्यांनी. आम्ही म्हणून शेळीच इकडंच घेऊन आलो. चला आज पूर्णच करायचं आहे. सुरू झालं काम. नाही बघा तिथं गोळा करायचा आहे. ते कागद हंतरावं लागला ताई ते. चला आम्ही तयार झालेलं आहे युनिफॉर्म घालून. बघा आमचं युनिफॉर्म आहे कामाचं. चला तूर गोळा करायचं झालं पूर्ण. आज मशीन येणार नाही उद्या. चला आता वाजलंय 4. दुपारपर्यंत झालं. दुपारी आम्ही इथंच बसून जेवलो. जेवून जरा तासभर बसून आता वाजले 5 वाजले. 4 तर 5 वाजलं होतं. आता चाललो आहे आम्ही घरला. दादा शेळ्यासनी घेऊन यायला लागल्यात. ताई बुट्टी घेऊन पुढे गेल्यात. चला आता जाऊन चहा पिऊन का आता घरला चाललो आहे. मशीन उद्या येणार. झालं तूर गोळा करायचं. उद्या एक दिवस काम आहे. मशीनला खाटलं तर झालं इकडचं काम. येऊन हस्त हात पाय धुवून घेतलेलं आहे आणि आल्याबरोबर शेळीचं दूध काढलेलं आहे. चहा करायला लागलो आहे. हे बघा 1 ग्लासभर दूध काढलं आहे. आता चहा पिऊन आणि बाकीचं काम बघा. भांडे ते आहेत. ताई गेल्यात कोंबड्यासनी धान्य टाकायला आले तर हात पाय धुवून या. चहा पिऊन मग काम करूया. मक्याची भाकरी करायला लागलोय मी. आता संध्याकाळचं 7 वाजलेलं आहे आणि आता पीठ पिकती मळून घेतलेलं आहे बघा. लाटून भाकरी करायला लागलोय मक्याची. आणि 2 दिवसाचं म्हणजे 2 टाईमचं करायला लागलं. आता संध्याकाळचं भाकरी आहेत आणि उद्या सकाळी संध्याकाळी 2 टाईम व्हायला पाहिजे म्हणून करायला लागलो आहे. कारण उद्या तूर गोळा करून पूर्ण झालेला आहे आणि उद्या येणार आहे मशीन. मशीनला घालायचं आहे. त्यामुळं म्हटलं खूप काम असते. भाकरीचं एक काम जरा कमी झालं तर बरं होतं आहे म्हणूनच जास्त भाकरी करून ठेवायला लागलो आहे. 50 भाकरी होतं आहे. आता हे लाटून भाकरी फास्ट होतं आहे म्हणून लाटूनच करायला लागलो आहे. आणि ह्यामध्येच आहे उद्या म्हणजे मशीन येणार आहे. ते पण ह्या 2 दिवसाचं ब्लॉग नाही एकत्र अपलोड केलेला आहे. आणि पूर्ण हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग. आता वाजले 9. आता आमची ताई करायला लागली आमच्या आमटी. ताई कुठल्या शेंगाचं शेंगदाण्याची आमटी करायला लागल्यात. आणि इकडचं सकाळचं आमचं काम चाललंय. देवपूजा झालंय. बाहेरचं काम झालंय. आणि इकडं आमचा बाबा चाललंय पाणी आणायला. फिल्टर पाणी गावात चाललंय त्यांनी. आणि आता सकाळचे काम चाललेलं आहे आमचं. आणि आज मशीन येणार आहे. तूर सगळं झालेलं आहे गोळा करून आणि आज मशीन येणार आहे. आता म्हणून लवकर आवरून आणि परत शेतात जायचं आहे. तिथे गेल्यावर आणि परत मला दाखवतो. चला आम्ही काम आवरतो. आई चला आवरा. मी पण बाहेरचं आवरतो. बघा पातेलं भरून आमटी. आणि काल रात्रीच मक्याच्या भाकरी करून ठेवलंय. एक बुट्टी भरलंय बघा तिथं. भाजी काय नको सुकी भाजी. हे बघा ज्वारीचं पीठ लावून आमटी तेच चांगलं लागतंय. हां बघा मसाला फेवरेट काय मसाला फेवरेट गरम मसाला चाट मसाला हे सगळं काय घालायचं नाही. आपलं कांदाच आणि आता चटणी मसाला घालून मस्त आमटी झालेला आहे. उकळी येऊ दे. इकडे चुलीवर मी हे ठेवलंय भात ठेवलंय. बरं बघा चुलीवर भात ठेवलंय. आणि बाहेरचं काम
आता 9 वाजता लाईट येते. लाईट आल्यानंतर धुणं भांडी करायचं. स्वयंपाक ताई करायला लागल्यात आणि दादा गेल्यात शेळ्याच येऊन तिकडं लांब आहेत. तिथं आहेत बघा, दिसणार नाही तुम्हाला. आणि 2 पिल्लू इथंच आहेत. कोण कोण आहे? आपल्या सरसू आणि गुंड्या आहेत. ए गुंड्या, हे बघा गुंड्या आणि सरसू. चला आता आम्ही कामावरतो मग नंतर शेतात गेल्यावर मशीन आल्यावर तुम्हाला परत दाखवतो. हे बघा शेळीतून सोडलं होतं. दादा नाश्ता करायला पाठवले दादाला आणि मी उभारले. दादा नाश्ता करून आल्यावर आणि 12-1 वाजेपर्यंत. आणि इकडं वरणाला पण पाणी सोडले. आता वाजले 3 आणि मशीन आलाय आता. डोळ्यात काय पडलं. चहा पिऊन चाललंय बघा आम्ही. चहा ठेवा. चहा ठेवलेला आहे. 3 आणि मशीन पूजा करायला बघा काय काय घेतलंय मी. नारळ, उटकडी, हळदी, कुंकू सगळं घेतलंय. चला आता जाऊया. मशीन यायला लागले बघा. आता इथं येऊन इकडं लावणार आहे. तर बघा आम्ही सगळी तयारी झालेली आहे. आपले गाडी लावल्यावर मशीनला घालायचं आहे. इकडं मशीन आणून लावलेलं आहे. मग ते पहिला पूजा करायचं असते म्हणून पूजा करायला लागलो मी. कुठली बी म्हणजे दुकान म्हणा कशा काय पण असू दे ते पूजा करूनच सुरुवात करतो आहे मी. त्यामुळे तर पूजा करायला लागलो आहे ट्रॅक्टरचे आणि ते पूजा करून झाल्यानंतर सुरू करणार आहे. चला आता आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि किती झालं ते पण सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आणि मशीनला कसं टाकतो आहे मी ते पण पूर्ण व्हिडिओ बघा.
शेतात ना मी घरला आलोय आता 7 वाजले. आल्याबरोबर इकडं आलोय बघा. त्यांना खाऊ घातले, पाणी घालायचं आहे, आत पण घालायचं होतं. आल्याबरोबर इकडंच आलोय बघा. अजून कपडेसुद्धा काढलेले नाही. अजून सगळं करायचं आहे बघा. आता वाजले 7. अंडा घालेला आत्ता आलोय मी. हे बघा कुलूप सुद्धा काढलंच नाही. आत्ता आलोय आणि 7:30 वाजले आता. हे बघा मशीनला आणि तूर किती झालं ताई? 8 पोती. 8 पोते झालं. ते अजून जास्त व्हायला पाहिजे होतं खरं झालेलं नाही. असू दे, जेवढं जेवढं झालंय तेवढं आपल्या नशिबात तेवढं आहे तेवढंच मिळेल. अजून एक किल्ली तिथंच आहे खुर्चीवर. 8 पोते झालेलं आहे आणि ते बी आता गेले मार्केटला. गेले तिकडं गाडी येणार आहे. दादा आणि बाबा तिथंच आहेत. आम्ही आलो जोडीघरला. चला हात पाय धुवून चहा पाणी स्वयंपाक. काय सुट्टी नाही. संध्याकाळी येऊन करायचं, सकाळी जाताना करूनच जायचं आहे. करूया आता. पसारा पडलंय, हे सगळं आवरायचं आहे. अजून स्वयंपाक करायचा आहे. बघूया सकाळचं काय असलं तर शिल्लक काय करायला नको ताई. बघूया, कालच भाकरी करून ठेवलंय. या चहा प्यायला. आता तूरकडं तिकडनं जाऊन आले बघा आम्ही. आता शेण आलं तर सगळं करून तिथलं काम आवरून आम्ही आता आले घरला. तुम्ही पण चहा प्यायला. देवासमोर दिवा लावलाय. चहा पिऊन स्वयंपाक काय हाय थोडंफार. आता काय नको, काय आता करायचं नाही. हाय ते खाऊन गप झोपायचं. चला बाय बाय. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.